वायनाडमध्ये भूस्खलनात 158 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 150हून अधिक जणांना केलं रेस्क्यू। एनडीआरएफ आणि सैन्य दलाचे जवान बनले देवदूत। दोन हेलिकॉप्टर देखील रेस्क्यूसाठी तैनात। केरळ भूस्खलनानंतर सरकारकडून राज्यात 2 दिवसांचा दुखवटा जाहीर, सरकारी कार्यालयांना सुट्टी। राहुल गांधी प्रियांका गांधी यांचा वायनाड दौरा तूर्त रद्द, खराब हवामानामुळे तूर्त वायनाडला न जाण्याचा निर्णय। केरळमध्ये पावसाचा हाहाकार, पल्लकडमध्ये नदीतल्या पुलाचं नुकसान। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज राज्यसभेत बोलणार, बजेटवरच्या चर्चेला उत्तर देणार। ज्यांना स्वतःची जात माहिती नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करतात। मंत्री अनुराग ठाकूरांचा जातीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना टोला। जातीच्या मुद्द्यावरून संसदेचं वातावरण तापलं, मंत्री अनुराग ठाकूरांवर विरोधकांचा हल्लाबोल। संसदेत जात कशी विचारू शकता, अखिलेश यादव यांचा सवाल। अनुराग ठाकूरांनी मला शिवी दिली पण माफीची अपेक्षा नाही, राहुल गांधींचं वक्तव्य, तर या प्रकरणी पंतप्रधानांनी उत्तर द्यावं, प्रियांका गांधींची मागणी। दिल्लीत आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक, संसद भवनातल्या संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधी करणार नेत्यांची चर्चा। अधीर रंजन चौधरींचा बंगालच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, अधीर रंजन खरगेंवर नाराज, लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर अधीर रंजन नाराज। यूपीमध्ये लव जिहाद रोखण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत मंजूर, विधेयकात लव जिहादमध्ये दोषी आढळल्यास जन्मठेपेची तरतूद। नेमबाज मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं पदक मिळवून दिलं, सरबजोतचं कांस्य पदक जिंकले, पंतप्रधान मोदींनी सरबजोतचं केलं अभिनंदन। शाहरुखला जाणू लागला डोळ्यांचा त्रास, मुंबईत उपचारानंतर उद्भवला पुन्हा त्रास, पुढचे उपचार घेण्यासाठी अमेरिकेत दाखल।